नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी पुन्हा एकदा विनंती की तुम्ही माझं एनडीटीव्हीचं जे युट्यूब चॅनल आहे ते फॉलो करायला लागा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आम्ही आहोतच, तिथे थेट तुमच्याशी संवाद साधता येतो. 2 मुद्दे मी टॅग केलेत. एक म्हणजे अशी कुठली एकच महत्वाची गोष्ट आहे की जी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती सर्वाधिक परिणाम करणारी आहे. आणि जर लोकसभेच्या निवडणुकीचं गणितच लावून ह्या विधानसभेच्या निवडणुकाकडे कोणी पाहत असतील तर त्यांची कशी गफलत होणार आहे. कारण मी आता जवळपास 25 एक विधानसभा मतदारसंघ हे फिरून आलेलो आहे. महाराष्ट्रातल्या 70 विधानसभा मतदारसंघाचा जो भूभाग आहे त्यातल्या बहुतेक राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा मतदारसंघात फिरत असल्यामुळं साधारणपणे अंदाज आलाय की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोक काय विचार करतात. मी बारामतीत फिरलो, पुरंदरला फिरलो, इकडे श्री दिलीप वळसे पाटील यांचा जो मतदारसंघ आहे आंबेगाव इथे फिरलो, पुणे शहरातल्या 7-8 विधानसभा मतदारसंघात फिरतो आहे, इंदापूरला फिरलो, कोल्हापुरात जवळपास सगळेच विधानसभा मतदारसंघ फिरलो, सांगलीतले बरेच विधानसभा मतदारसंघ फिरलो आणि त्यामुळे एक अंदाज येतो आहे की लोक काय विचार करतायत. आणि जो दुसरा मुद्दा मी टॅग केला की श्री शरद पवार आणि श्री मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा हा मुद्दा, अर्थात स्ट्रॅटेजिस्ट म्हणून शरद पवार यांना त्याची पूर्ण कल्पना असावी, 5 दशकाचा त्यांचा अनुभव आहे. पण मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहेत आणि म्हणून त्यांनी सुद्धा स्ट्रॅटेजी करत असताना ही गोष्ट कशी लक्षात घ्यायला हवी. आधी लोकसभा निवडणुकीत काय झालं ते बघू आणि मग तो त्यातला एक महत्वाचा धागा आपण बघू. लोकसभा निवडणुकीच्या आधी 2.5 वर्ष महाराष्ट्रात कुठल्याच निवडणुका झाल्या नव्हत्या. लोकांचा महायुती सरकारवरती एक राग होता. हे जे फाटाफुटीचं, पक्ष फोडाफोडीचं, भ्रष्टाचारांना समर्थन देण्याचं जे राजकारण आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीनं जे राजकारण केलं ते काही लोकांना आवडलं नव्हतं. सगळ्यात जास्त राग तर श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता आणि मग वेगवेगळी कारणं होती. त्या सगळ्यांचा राग व्यक्त झाला तो थेट लोकसभा निवडणुकीमध्ये. आणि मग आपण बघतोय की महायुतीला सर्वात कमी जागा मिळाल्या, महाविकास आघाडीला उत्तम जागा मिळाल्या. त्यातही ज्यांच्याबद्दल ममत्व होतं अशा शरद पवार यांचा स्ट्राईक रेट 80% झाला. काँग्रेस पक्ष की ज्याचं पक्ष संघटन हे महाराष्ट्रात प्रचंड विस्कळीत आहे, त्याही पक्षाला चांगली संधी मिळाली. सर्वात कमी जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळाल्या आणि त्यांचा पक्ष हा दावा करतो आहे की उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा लाभ महाविकास आघाडीनं झाला. काही अंशी ते खरंही असेल. महायुतीमध्ये काय झालं की महायुतीमध्ये एक तर जागा वाटपांचा जो तिढा आहे लवकर सुटला नाही. अजित पवार यांना आपल्याबरोबर घेऊन आपण काय कमावलंय हे शेवटपर्यंत महायुतीच्या नेत्यांना कळलं नाही. आणि महायुतीतले जे महत्वाचे घटक पक्ष आहेत, एकनाथ शिंदे यांचा ह्या सगळ्या जागा वाटपामध्ये जो प्रभाव होता तो प्रभाव दिसला आणि मग शेवटी त्यांनी तो प्रभाव वापरूनच नाशिकची जागा आपल्याकडे ठेवली. ठाण्याच्या जागेबद्दल शेवटपर्यंत गुऱ्हाळ होत राहिलं, तीही जागा ठेवली. मुंबईतल्याही जागा ठेवल्या, छत्रपती संभाजीनगरची जागा ठेवली आणि त्यांना महायुतीमध्ये उत्तम यश मिळालं. धुळदाण झाली ती अजित पवार यांच्या पक्षाची. भाजपला सुद्धा आपण काय केलं आहे ह्याचा शेवटपर्यंत अंदाज आला नाही आणि मग जे काही चित्र होतं महाराष्ट्रात ते दिसलं. आता त्यानंतर काय झालं की महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला साधारणपणे 4-4.5 महिन्याचा अंतर आहे. ह्या काळामध्ये महाविकास आघाडीनं स्वतःची जी गाठ होती ती अधिक गाठ मजबूत करायचे प्रयत्न केले आणि त्याची अर्थातच जी धुरा आहे ती शरद पवार यांच्याकडे आहे. म्हणजे ह्या महाविकास आघाडीतल्या 3 घटक पक्षामध्ये सर्वार्थानं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कोण लागले असतील तर ते शरद पवार आहेत. त्यांनी सतत बारामती आणि परिसरात दुष्काळाचा दौरा, तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद ठेवला. मग त्यांचा जो सर्वाधिक आवडता जिल्हा आहे त्या सोलापूर जिल्ह्यात ते सातत्यानं जात राहिलेत. त्यांनी अनेक लोकांना आपल्याकडे बोलावून त्यांना पक्षप्रवेश दिला आहे. ते कोल्हापुरात फिरतात. त्यांना हे माहिती आहे. तुम्ही आठवून बघा, शरद पवार यांनी विदर्भाचे किती दौरे केलेत, शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्राचे किती दौरे केलेत, मुंबईत ते किती सक्रिय आहे, ते कोकणात किती सक्रिय. त्यांना माहिती आहे की आपली जिथे स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथवरती आपल्याला काम करावं लागेल आणि ते त्याप्रमाणे काम करतायत. सर्वाधिक विस्कळीत दिसला तो पुन्हा एकदा श्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष. ते पुन्हा त्याच गोष्टीवरती बोलत होते आणि मला ह्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला ह्याबद्दल लोकांना दुःख आजही आहे असं दिसतंय. पण मुख्यत्वे उद्धव ठाकरे यांची भाषणं आणि त्यातला जो तोचतोचपणा आहे त्याला लोक कंटाळलेत, अक्षरशः कंटाळलेत.
काँग्रेस पक्षाचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो ह्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आला, की जे नंतर बऱ्याच विश्लेषकांची मतं आहे की काँग्रेस पक्षाला आता प्रचंड घाई झाली आहे. काही अंशी हे खरं आहे की काँग्रेस पक्षाचं एक कम्प्लीट रिव्हायवल आहे. 115 जागा आहे, कारण काँग्रेस पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांशी मी बोलत असतो. त्यातनं कळतं की काँग्रेस पक्षाचे जे अंतर्गत सर्वे आहेत ते दाखवत आहेत की किमान 115 जागेवरती काँग्रेस पक्षाला आज लीड आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल आणि त्यातनं जी स्पर्धा सुरू झाली ती बघतो आपण. आता महत्वाचा भाग काय आहे, की जे मी विश्लेषण आता केलं की लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आत्ता जे जाणवतं आहे 20-25 मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर एका वाक्यात, आणि ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी फार चांगलं आहे की त्यांनी हे समजून घ्यायला हवं, जे चित्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेला होतं तसं आता नाहीये. लोकांची तेवढी तीव्र नाराजी ह्या सरकारबद्दल जाणवत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्या वेळेला लोक विचार करतायत उमेदवार कोण, आणि ते सर्वपक्षीय नेत्याबद्दल विचार करतायत. म्हणजे काँग्रेसचे राजू आवळे यांच्या कामाचं लोकांना कौतुक आहे. तसंच कौतुक त्यांना आंबेगावमध्ये श्री दिलीप वळसे पाटील यांचं आहे. तसंच कौतुक मला विनय कोरे यांच्या मतदारसंघात त्यांचं जाणवलं. तसंच कौतुक मला सतेज पाटील यांच्या कोल्हापुरातल्या कामाबद्दल जाणवलं. तसंच कौतुक मला शिवेंद्र राजे यांच्या साताऱ्यातल्या कामाबद्दल जाणवलं. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 जो अत्यंत महत्वाचा आहे तो हा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे लोकांनी ठरवून महायुतीच्या विरोधामध्ये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूनं किंवा वाईस वर्सा की इकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडायचं म्हणून जसं मतदान केलं तसं विधानसभेला होण्याची शक्यता फार कमी आहे. लोक बघतील ते म्हणजे माझा उमेदवार कोण आहे, तो निवडून आल्यानंतर प्रत्यक्षात त्याची राजकीय ताकद काय असणार आहे, तो मंत्री होणार आहे का, त्याच्याकडे असलेल्या सहकारी संस्थांचा आपल्याला जो आता उपयोग होतो आहे तो तसाच होणार आहे का. आणि म्हणून असं जाणवत आहे की ही गोष्ट चाणाक्षपणे श्री शरद पवार यांनी बरोबर ओळखली आहे आणि म्हणून ते काय करत असतील तर विनिंग फॉर्म्युला जोडत चालले, ते थांबलेले नाहीयेत. ते असं बघत नाहीयेत की आता जसं महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये मिळेल, आणि म्हणून ते विजयी होणाऱ्या उमेदवारांची मोट बांधत आहेत. 2च उदाहरणं बघू. सांगोल्यामध्ये जी जागा शेकापला सोडायची आहे असं जवळपास निश्चित झालंय. त्या सांगोल्यामध्ये 2 बंधूमध्ये वाद आहे. एक आहेत बाबासाहेब देशमुख आणि दुसरे आहेत अनिकेत देशमुख. अनिकेत देशमुख हे थोडक्या मताने मागच्या वेळेला शहाजी बापू पाटील यांच्या विरोधामध्ये पडले. आता पुन्हा एकदा त्यांना निवडणूक लढायची आहे, पण बाबासाहेब देशमुखाबद्दल मतदारसंघामध्ये चांगली सहानुभूती आहे. बाबासाहेब देशमुख यांच्याच प्रयत्नामुळे अगदी तुतारेला 11-12 हजार मतं जाऊन सुद्धा या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील कुटुंबातल्या सदस्याला लीड मिळाली. आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी दोघा बंधूला बोलवून घेतलं, समोरासमोर बसवलं असं म्हणतात, आणि त्यातल्या अनिकेतला सांगितलं की आपल्याला ह्या वेळेला बाबासाहेबांना उमेदवारी द्यायची, तुम्ही त्यांच्यासाठी काम करा. अनिकेत म्हणाले की मला काय मिळणार, मला विधान परिषदेची संधी द्या. त्यावेळेला शरद पवारांनी सांगितलं तुम्ही आधी यांना निवडून आणा, मग आपण तुमचा विचार करू. म्हणजे विनिंग कॅन्डिडेट कोण आहे याचा पूर्ण अंदाज शरद पवार यांना आहे. दुसरं उदाहरण इंदापूरमध्ये प्रशांत माने आणि जे दुसरे आता बाजार समितीचे दशरथ जगदाळे, ह्या दोघांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तिकीट मिळेल असं वाटत होतं. शेवटच्या क्षणी हर्षवर्धन पाटील हे तुतारी बरोबर आले. आता ह्या तिघा चौघांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मला विजयी होणारा उमेदवार हवा आहे, त्याला आपण तिकीट देऊ, आणि अर्थात त्यांचा कल हर्षवर्धन पाटील यांच्या दिशेनं दिसतोय. म्हणजे त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की महायुतीच्या विरोधामध्ये वारं होतं तसं आता वारं तसंच्या तसं नाही. उलट मला आता असं जाणवतं की महायुतीच्या विरोधातली नाराजी बऱ्याच प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजना, तरुणांसाठीची केलेली कामं, अर्थात त्या योजना निवडणुकीनंतर कितपत आपल्याला मिळतील ह्याबद्दल लोक साशंक आहेत. त्यांच्या मनामध्ये संशय आहे. तो संशय कायम ठेवून सुद्धा आणि प्रचंड वाढलेली महागाई हे लक्षात घेऊन सुद्धा, कारण लोक असं म्हणतात की एकीकडे लाडकी बहीणचे 1,500 रुपये दिले आणि दुसरीकडे तुम्ही तेलाचे भाव वाढवले, इतर सगळ्या खाद्यान्नाचे भाव वाढवले, त्यामुळं एकीकडे दिले आणि एकीकडे काढून घेतले, विच इज ट्रू. पण असं असून सुद्धा महायुती सरकारबद्दल जशी लोकसभेला नाराजी होती तेवढी नाराजी नाहीये. आणि हीच गोष्ट श्री मनोज जरांगे पाटील यांनी पण लक्षात घ्यायला हवी की जेव्हा केव्हा एक तर तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका समजा तुम्ही अपक्ष उमेदवाराला निवडून द्या अशी असेल तर
असे किती मतदारसंघ असतील मराठवाड्यातल्या 46 पैकी की जिथे केवळ मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं म्हणून मराठा समाज पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर जाईल, मतदान जेवढं झालं त्याच्या तुलनेत. कारण तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार असणारच. आणि मी जो मुद्दा म्हटला की जसं महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल लोकांना त्याच्या उमेदवारीचं, जसं एक लातूरचं उदाहरण बघू. लातूर शहरमध्ये अमित देशमुख यांना पाडणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. तिथे तुम्ही किंवा धनंजय मुंडे यांच्याबद्दल परळीमध्ये तुम्हाला फार जोर लावावे लागतील, ते पडणार नाही तसं मी म्हणणार नाही. सो किंवा कैलास पाटील आहेत शिवसेनेचे धाराशिव मधले, उद्धव ठाकरे गटाचे, त्यांना पाडणार कसं? सो तिथे तुम्ही स्वतंत्र उमेदवार जरी दिले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या जे काही त्यांचं विवेचन आराखडे असतील त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ते म्हणजे या वेळेला लोक बघतायत माझा उमेदवार कोण आहे, लाडकी बहीणचा इम्पॅक्ट आहे, शासकीय योजनांचा इम्पॅक्ट आहे, सरकारच्या विरोधातला जो भाव आहे तो मराठा समाजातला रोष आजही कायम आहे. विशेषतः 18 ते 30 वयोगट जो आहे त्या वयोगटामधल्या तरुणामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ती स्पष्टपणे दिसते, भाजपाबद्दलची नाराजी दिसते. पण त्याचे दुसरे साईड इफेक्ट पण आहेत की त्यामुळे जे मराठेतर जे कॅल्क्युलेशन जमलेलं आहे त्याचा भाजपाला निश्चित फायदा होईल. जर मनोज जरांगे पाटील यांचे अपक्ष जरी उमेदवार उभे राहिले तरी त्याचा फायदा होईल, किंवा श्री मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीचे उमेदवार पाडा अशी जरी भूमिका घेतली तरी त्याचा सत्ताधारी पक्षांना फायदा होईल. कारण या वेळेला लोक बघतायत ते माझा उमेदवार कोण, आणि हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतला सर्वात मोठा गेम चेंजिंग फॅक्टर असणार आहे. आपण आता सातत्यानं बोलत राहू, कारण महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताई, माई, अक्का आणि आमच्या वेगवेगळ्या इलेक्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फिरणार आहे. ग्राउंड रिपोर्ट्स पण आमचे सुरू आहेत, तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात. पुन्हा एकदा विनंती, मी एनडीटीव्ही, आम्ही युट्यूबला आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. मी एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. तुमच्या महत्वाच्या सूचना असतील तर त्याही तुम्ही जरूर सांगा. एक महत्वाची गोष्ट, अत्यंत पारदर्शकपणे आमचं हे इलेक्शनचं कव्हरेज सुरू आहे. नो फिल्टर, नो एडिटिंग. कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका तुम्हाला कधीही आमच्या कोणत्याही ग्राउंड झिरोमध्ये किंवा 2 मुद्द्यामध्ये दिसणार नाही. अर्थात बाकीचे लोक जे बोलत राहतात ते बोलतात, कधी ते मला महाविकास आघाडीकडे टाकतात, कधी तर ते महायुतीसाठी टाकतात. ती काही पत्रकारिता नाही. तो थांबूया आपण इथे. धन्यवाद.